राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने काल 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर केलं. मात्र हे पॅकेज शेतकऱ्यांना किती फायद्याचं आहे किंवा शेतकऱ्यांना या पॅकेजमधून किती लाभ होणार आहे, या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी आपल्यासोबत स्वतः छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गायकवाड आहेत. सध्या आता अतिवृष्टीने शेतकरी हैराण आहे. मात्र दिवाळीपूर्वी काल शासनाने बैठक घेत पॅकेज जाहीर केलं. काय ह्या सगळ्या पॅकेजचा शेतकऱ्याला फायदा होऊ शकेल? बोगस पॅकेज म्हणावं लागेल. कारण अतोनात नुकसान झालं शेतकऱ्यांचं. जमिनी 10-10, 20-20 फूट खरडून गेल्या, पिकं वाहून गेली, घरं नाहीशी झाली, माणसाची जीवितहानी झाली. एवढ्या सगळ्या प्रक्रियेत सुरुवातीला तुम्ही 2,215 कोटी रुपये तुम्ही जाहीर केले. तुमच्या लक्षात आलं की महाराष्ट्रातला शेतकरी खवळून उठलेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आंदोलनाच्या पावित्र्यात आहे, संतापाची लाट तयार झालेली आहे. पुढं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं हे काल चुकीच्या पद्धतीनं, म्हणजे सरकार एका बाजूला म्हणते आमच्याकडे पैसे नाही. सुरुवातीला तुम्ही तुटपुंजी मदत किती 2,215 कोटी केली आणि आता एवढा फुगीर आकडा आम्हाला कळत नाही का? तुम्हाला जर शेतकऱ्यांना खरोखर मदत करायची होती तर तुमच्याकडून काल अपेक्षित होतं राज्यातल्या शेतकऱ्यांना की सरसगट कर्जमुक्ती, चालू बाकीदार आणि थकबाकीदार ह्या शेतकऱ्यांची तुम्ही कर्जमुक्ती केली असती तर आम्ही मान्य केलं असतं. आज तुम्ही 31,628 कोटी जाहीर केले, घोषणा केली. 10,000 वाढवून देऊ, 8,500 रुपये अगोदर आम्ही म्हणलो होतो. त्याच्यानंतर बागायतदारांना वेगळं, घरं पडली त्यांना 10,000 रुपये. तुम्हीच काय बोलताय तुम्हालाच कळत नाही. एक राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत 10,000 रुपये, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतायत पूर्ण घर बांधून देणार. नेमकं तुमच्यातच मिळालं नाही. आणि काल आम्ही पत्रकार परिषद बघत असताना दोन्ही उपमुख्यमंत्र्याची बॉडी लँग्वेज ही पूर्णपणे वेगळी होती. म्हणजे सगळं गोलमाल होतं. फुगीर आकडा महाराष्ट्राला दाखवायचा, मग आम्ही कर्नाटकापेक्षा जास्त, पंजाबपेक्षा जास्त, हरियाणापेक्षा जास्त आम्ही पॅकेज दिलेलं आहे. ह्या पॅकेजचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आणि पैसे कधीपर्यंत पडणार हे तुम्ही नाही सांगितलं. अहो, आज देशोधडीला शेतकरी लागलेला आहे. आजच्या परिस्थितीला खरी गरज होती कर्जमुक्तीची. आज तुमचे 8,500 रुपयांवरचे तुम्ही 10,000 मध्ये 18,500 रुपये कोरडवाहूला द्यायचं म्हणताय तुम्ही. आमच्याकडे अल्पभूधारक शेतकरी, काही जणांना तर हेक्टर सुद्धा जमीन पूर्ण नाही. मग तुमचे 8-10,000 रुपये घेऊन त्यांना काय कपाळाला लावायचे का? आज लाखावर त्यांचं कर्ज आहे, ते कर्जमुक्ती करायला पाहिजे होती. दुसरा विषय महत्वाचा होता शेतकऱ्यांचा. सोयाबीन उभं पिकं पाण्यात होती, पिकं सडलीत, नासलीत. आज आमच्याकडं मराठवाड्यामध्ये 7-8 क्विंटल एकरी सोयाबीन आमचं उतार होता, निघत होतं. पण ह्या अतिवृष्टीनं मार खाल्लं सगळं पिकानं आणि आता कुठंतरी 4-5 क्विंटलच्या आसपास आमचा माल निघतोय. आमचं आग्रही मागणी आहे सरकारला, तुम्हाला मदतच करायची आहे तर कर्जमुक्ती करा आणि आमच्या सोयाबीनला 8,500 रुपये प्रति क्विंटल भाव द्या. केंद्र सरकारनं 5,328 रुपये काहीतरी हमीभाव जाहीर केलेला आहे. तुम्ही भावांतर कायदा लागू करून वरचा भार राज्य सरकारनं उचलावा आणि 8,500 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव द्या, तर शेतकरी जगणार आहे. खरं म्हणजे सुरुवातीला देखील 2,215 कोटीची मदत आहे आणि त्यानंतर 31,628 कोटीचं पॅकेज आहे. हे सगळं दिवाळीपूर्वी सरकारने जाहीर केलंय आणि सरकारनं चहू बाजूने विचार करून शेतकऱ्यांना मदत केली असं सरकार सांगतंय. वाहून गेलेल्या जी जमिनी आहेत, ज्यांचे पशुधन दगावले त्यांना जी मदत आहे, त्या चहू बाजूने विचार करून शेतकऱ्याला आर्थिक मदत शासनाने केली असं सरकार सांगतं. काय नाही हो, लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही. आम्हाला निवडणुकीच्या अगोदर 2024ला हेच तिघे होते ना, याच तिघांनी सांगितलं होतं की राज्यात आमचं सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. झालंय का? आम्ही तेच वाट बघतोय. सरकार, अजित पवारांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला पाठीमागच्या काळामध्ये त्या अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्याच्या दरम्यान की बाबा तुम्ही कर्जमाफीचं काय? दादा काय म्हणले? सगळे सोंग करतायत, पैशात सोंग करतायत ना. मग आता ही 31,628 कोटीचं कुठून सोंग आणलं तुम्ही? शेतकरी हुशार झालाय, थोतांड गप्पा मारायचं सोडून दिलं पाहिजे. राज्यकर्त्यांनी ठोस पावलं उचला ना. 86,000 कोटीचा तुम्ही ड्रीम प्रोजेक्ट तुमचा मुख्यमंत्र्याचा म्हणताय, ते शक्तीपीठाचा कशासाठी? काय शेतकऱ्यांनी म्हणलं नाही आम्हाला शक्तीपीठ बांधून द्या
किंवा आमच्या शेतकऱ्याचं त्या शक्तीपीठावरून सोयाबीन जाणार नाही किंवा ऊस जाणार नाही, भाजीपाला आमच्या शेतकऱ्यांचा त्याच्यावरून जाणार नाही आणि त्या शेतकऱ्याला त्या शक्तीपीठाचा फायदाच नाही. तुम्ही 86,000 कोटी त्यासाठी खर्च करताय. आज काहीतरी देशाचे पंतप्रधान मुंबईत एका विमानतळाचं उद्घाटन करायला आले, त्याला 19,000 कोटीचं बजेट आहे त्याचं. म्हणजे तुम्हाला विमानाने फिरायचंय, तुम्हाला इथून दुसऱ्या परदेशात राज्यात तिकडे तिकडे फिरायला सोयीस्कर झालं पाहिजे म्हणून तुम्ही हजारो कोटीचा खर्च त्या तिजोरीचा कसाही वापर करायचा. आज आमचा शेतकरी मरायला लागलाय, शेतकरी देशोधडीला लागलाय. इथं जनावर दूध एक जनावर लाख दीड लाखाचे जनावर आहेत, म्हशी गाई, त्याला तुम्ही 30-37 रुपये देऊन पानं पुसायचं काम करताय. काय पद्धत आहे? हे थोतांड धंदे बंद केले पाहिजे. तुमच्या आमदाराला तुम्ही 30-30 लाख रुपये एक गाडी घ्यायला तुम्ही बिनव्याजी पैसे देता आणि आमच्या शेतकऱ्याच्या दारात बँकाचे लोक नोटिसा घेऊन उभा लागलेत कर्ज वसुलीसाठी. मुख्यमंत्र्यांनी लगेच म्हणायचं कुठेतरी सहानुभूती मिळवायची किंवा मी आदेश देऊन टाकलेत राज्यात की वसुली थांबवा. काल आमच्या औषध तालुक्यात जिथं या ठिकाणी करंडे म्हणून एक शेतकरी आहे, त्याच्या दारात वसुलीसाठी बँकेचे कर्मचारी अधिकारी गेले. म्हणजे एका बाजूला राज्याच्या प्रमुखांनी सांगायचे की आम्ही वसुलीसाठी स्थगिती दिली, थांबवले, वसुली करू नका म्हणून सांगितलं आणि पाठीमागच्या दरवाजानं वसुली सुरू, तगादा सुरू. मरायला लागलेत आमचे लोक. म्हणजे खोटं आणि खोटं आश्वासन किंवा खोटं पॅकेज. तुम्हाला एक खरं सांगतो, काल राज्याच्या 3 प्रमुखांनी तिथं बसून जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही. आम्हाला अपेक्षित होतं राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती जाहीर झाली. कालच्या प्रेस कॉन्फरन्समधून राज्याच्या प्रमुखाकडून कर्जमुक्तीचं आणि शेतीमालाच्या भावाचं ह्या विषयावर त्यांनी बोलायला पाहिजे होतं. ठीक आहे, तुम्ही आज तोंडाला पाणी पुसणार आहेत. आमच्या घरात घरं वाहून गेलेत, घरं पडली, जनावरं वाहून गेली, शेती खरडून गेली, पिकं नाहीशी झाले, तुटपुंजी मदत नाही. ही काय कायमस्वरूपी उभारीचा विषय नाही. आज तुम्ही 18,500 देणार आहेत कोरडवाहूला, 27,000 रुपये बागायतदाराला देणार आहेत, फळबागाला 32,000 देणार आहेत. ही काय होणार आहे? ही पैसे आले की आम्ही इकडे बँकेत भरायचे कर्जासाठी. म्हणजे तुम्ही इकडून द्यायचे आणि लगेच बँकेच्या नोटिसा दारात पाठवायचे. म्हणजे ती तुम्ही दिलेले पैसे तुम्हाला लगेच वापस द्यायचे आम्ही. हीच पद्धत आहे ना. तुम्हाला शेतकरीच उभा करायचा आहे तर तुम्ही सरळ सरळ कर्जमुक्तीची घोषणा करा. आणि ती थोतांड कर्जमाफी नाही, चालू बाकीदार, थकबाकीदार, ती निकष आम्ही सहन नाही करणार. करायची ना सरसगट करायची. तुम्ही हजारो कोटी रुपये ह्या राज्यातल्या उद्योगपतीचं कर्ज माफ केलेलं आहे, लाखो कोटी देशातलं. आमचं शेतकऱ्याला किती लागतेच, किती बजेट. ठीक आहे, 1-2 वर्ष तुम्ही शक्तीपीठ करू नका हो, काय शक्तीपीठ थांबवा. 86,000 कोटीचं बजेट तुम्ही शेतकऱ्यासाठी वापरा. एकूणच जर पाहिलं तर या पॅकेजपेक्षा शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव असेल किंवा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल, याच प्रश्न महत्त्वाचे असल्याचं प्रतिक्रिया विजय घाडगे यांनी दिली. संदीप भोसले, सामडी न्यूज, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.